प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडण्यात येणार आहे आणि त्याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले साहेब पण त्यांना पण आमंत्रित केलेले आहेत। त्यामुळे महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडण्याकरता उपस्थित राहणार आहे। जे काही बिनविरोध निवडणूक झालेली आहे आणि जो काही निकाल आलेला आहे त्याच्या विरोधात मनसे जी आहे ती कोर्टामध्ये धाव घेणार आहे। असा निकाल आम्ही आयुष्यात कधीच पाहिला नाही, इतिहासामध्ये असं कधीच घडलं नाही। पैशांचा खूप गैरवापर या निवडणुकीत होत आहे असा आरोप नाही, हा आरोप खोटा आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्रात महायुतीची सत्ता आहे, राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि लोकांना आता विश्वास आहे की महानगरपालिकेत पण महायुतीची सत्ता आली तरच विकास होऊ शकतो। म्हणून लोक बिनविरोध नगरसेवकांना त्या ठिकाणी निवडून देत आहेत। त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की मुख्यमंत्री साहेब असेल, उपमुख्यमंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो सर्वांगीण विकास होत आहे महाराष्ट्राचा आणि विशेष करून त्या महानगरपालिकेचा याची नोंद लोकांनी घेतलेली आहे आणि लोकांना हाच विश्वास आहे ज्याचं सरकार आहे त्याच्या हातीत जर महानगरपालिका दिली तरच काम होऊ शकतं, तरच निधी मिळू शकतो आणि तरच त्या शहराचा विकास होऊ शकतो। राज ठाकरेंनी देखील असं म्हटलेलं आहे की माझ्याकडे खूप सारे पुरावे आहेत, ते मी येणाऱ्या भाषणांमधून समोर सर्व सादर करेल, जे काही व्यवहार झाले, जे काही रेकॉर्डिंग्स आहेत असं राज ठाकरेंकडे असं करतात। नाही, त्यांनी त्यांच्या भाषणाचे पुरावे त्यांच्याकडे असलेले पुरावे भाषणात देण्यापेक्षा त्यांनी न्यायालयाकडे किंवा निवडणूक आयोगाकडे द्यावे। त्या नियमानुसार त्यांनी त्यानुसार त्यांचे पुरावे जर निवडणूक आयोगाकडे दिले तर निवडणूक आयोग कारवाई करेल। भाषणाच्या पुराव्यांना कोण विचारत नाही। हो, हे आम्ही करून दाखवलं असं म्हणत काही ठाकरे गटाने बॅनर्स लावलेले आहेत। पोस्टरवर असेल, शाळांसंदर्भातील मुद्दा असेल, विकास कामांचा मुंबईभर अशी बॅनर लावली। ह्या बॅनरचं उत्तर हे मुंबईकर 15 तारखेला महायुतीला जे मतदान देऊनच करतील, कारण लोकांना माहिती आहे या कामं कोणी केलेली आहेत। ज्यावेळी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी हे सगळे रखडलेले प्रोजेक्ट आहेत त्यांनी मार्गी लावलेले आहेत। अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची सुरुवात केली होती आणि आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ही सर्व कामं सुरुवात त्यांनी केलेली आणि मार्गी एकनाथ शिंदे साहेबांनी लावलेले हे लोकांना माहिती आहेत। त्यांनी ह्या सर्व प्रोजेक्टला अडकवण्याचं काम केलेलं आहे। हे सर्व प्रोजेक्ट 2-2, 2.5, 3-3 वर्ष डिले झाले ते त्यांच्यामुळे झालेले आहेत, महाविकास आघाडीमुळे झालेले हे लोकांना माहिती आहे। त्यामुळे लोकांना विकास हवा आहे, लोक महायुतीच्या माध्यमातूनच मतदान करतील आणि 150पेक्षा जास्त नगरसेवक निवडून महायुतीचा महापौर मुंबईत बसवतील। शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, रवींद्र चव्हाण वारंवार असे आरोप करत आहेत, खूप मागे पण आपण पाहिलं। आता ते असं म्हणतात की समोरच्यांकडे फक्त लाडकी बहिणी एकच योजना आहे, आपल्याकडे इतर विकासाचे बरेच मुद्दे आहेत। असं का होतं, युतीमध्ये तुम्ही सगळेजण आहात? नाही, असं काही बोललेलं मला ऐकत नाही आहे। रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते महायुतीच्या माध्यमातूनच प्रचार करतात आणि महायुतीच्या माध्यमातूनच उमेदवार कसा जिंकेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।